jungle. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा झेंडा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोबत महाविकास आघाडीने भाजपचा केला करेक्ट कार्यक्रम. सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला सत्तेपासून रोखत महाविकास आघाडीने भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत भाजपाला जोरदार धक्का दिला. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं, त्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला होता. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्रित येत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या एका गटाला सोबत घेऊन जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यात अत्यंत नाट्यमयरित्या घडलेल्या घडामोडीनंतर यश मिळवले आहे. भाजपकडून स्वप्नाली मासा यांचा अध्यक्षपदासाठी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे हिम्मत जाधव यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आला होता. तर महायुतीसोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संजय काका पाटील गटाचे 2 सदस्य सोबत आले होते. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी पवार, शरदचंद्र पवार गट, शिवसेना ठाकरे पक्षाच्या 30 सदस्य संख्या झाल्याने या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 सदस्यांच्या जोरावर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, काँग्रेसचा आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्यासह 2 खाजगी बसेसमधून महाविकास आघाडीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य हे जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेना शिंदे गटासह अजित पवार गटाचे 2 सदस्य असे 25 सदस्य निवडीसाठी जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले होते. निवडणुकीच्या वेळी चमत्कार घडेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटत होता. मात्र अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकामध्ये हात वर करून झालेल्या मतदानात अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड विजय झाले आहेत. या दोघांनाही 34 मते मिळाली, ज्यामध्ये 9 मतांनी महायुतीच्या उमेदवारांनी त्यांनी पराभव केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची आज निवड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ही संस्था आहे. महायुती, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, जनसुराज्य आणि रयत क्रांती संघटना असे आमचे सदस्य एकत्रित आहेत. आता 2 वाजल्याच्या नंतर सर्व चित्र आपल्यासमोर स्पष्ट होईल. भारतीय जनता पार्टी जय पराजयाचा कधीच विचार करत नाही. लढणं हा भारतीय जनता पार्टीचा स्वभाव आहे. लोकांनी दिलेला कौल आमच्याकडं आम्ही मान्य करून आता ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहे. आता थोड्या वेळानंतर कळेल नेमकी काय परिस्थिती होती. तिथंच अध्यक्ष असं आपल्याला ठामपणे वाटतं. बघा, भारतीय जनता पार्टी आमचा अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे, परंतु शेवटी आकड्यांचा खेळ असतो. ज्यांचा 31 आकडा होईल तेच अध्यक्ष होतील. आता थोड्या वेळात कळेल आपल्याला. आकडा आपला पूर्ण होईल असं वाटतं का आपल्याला? नाही, बघूया ना आता थोड्या वेळानं काय होते बघूया. ओके. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्याबरोबर खूप बोलणी केली. आमचे सदस्यसुद्धा विश्वासानं आम्ही त्यांच्याबरोबर 6 दिले होते. पण रात्री या 2 सदस्यांना येता आलं. काही सदस्यांच्यावर पुन्हा दडपण आणलं. महिला होत्या, त्यांना लाईट घालवली गेली. पुन्हा वर फोन काढून घेतले. त्याविषयी आज नाही, हा निकाल लागल्यानंतर निश्चित सविस्तरपणानं बोलू. पण आपल्या पार्टीच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपली पार्टी ही महायुतीबरोबर आहे आणि अशा पद्धतीनं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा आम्हाला आदेश दिला की बाबा आपण महायुतीमध्ये राहिलं पाहिजे. काही मंडळी आली, काही मंडळी राहिली. त्यांच्यावर दडपण होतं, बाकीच्या गोष्टी झाल्या. आज त्या खोलामध्ये न जाता काही चमत्कार घडेल आणि लढणं हा आमचा धर्म आहे. पराभव दिसला तरी शेवटच्या क्षणामध्ये लढत राहणं हा आमचा धर्म आहे. त्यामुळे आम्ही ही लढाई केलेली आहे आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिका या माध्यमातून निश्चितपणानं झालेल्या आहेत. कारण पहिल्यांदा 2.5 वर्ष झालं आम्ही त्याला विरोध केला होता. पुन्हा आम्ही अध्यक्षपदाचं मागितलं, त्याला नकार आला. पुन्हा काही सभापती देण्याच्या भूमिका घेतल्या. पण तरीसुद्धा ह्या 2 सदस्यांनी बाजूला येऊन पदांचा त्यांना आश्वासन आलं असताना सुद्धा ही मंडळी निष्ठेनं राहिली आणि या निवडणुकीमध्ये काही चमत्कार घडेल असं निश्चितपणानं वाटतं. आपण सगळीजण एक अर्धा तासाभरामध्ये हा निकाल पाहूया. पण सुरुवातीपासून आपण म्हणत होता की जो आम्हाला अध्यक्ष करेल त्याकडे बरोबर. अध्यक्ष आता इथं संख्या कमी आहे तर मग काही समीकरणं सुटतात का बघूया अशा उद्देशानं केलं. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला अध्यक्षपदाची जबाबदारी असेल तरी तुम्ही घ्या, पण आपल्याला काही गोष्टी जरा समीकरणानं सुटतात का बघाव्यात या उद्देशानं ते केलंय. महायुतीचाच अध्यक्ष असं आपल्याला वाटतं. महायुतीचा अध्यक्ष होईल निश्चितपणानं वाटतं. आनंद की भाचा उपाध्यक्ष झालेला नाही, मुख्यतः सांगली जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय ज्येष्ठ नेते वसंतदादा
स्वर्गीय राजाराम बापू असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय RR पाटील साहेब, अशा एक काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसही हा जिल्हा म्हणून मानला जातो. आणि नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा खूप चांगला कौल हा सांगलीच्या लोकांनी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाच्या विचाराला दिला, हे स्पष्ट दिसून आलं. आज तालुका पंचायतीचेही निकाल आपण पाहिले तर सभापती होत असताना सत्ताधारी पक्षाचे फक्त एकूण 10 तालुक्यामध्ये 3 तालुक्यामध्ये हे सभापती झालेत, 7 तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे हे पंचायत समितीचे सभापती झालेले आहेत. त्याचबरोबर आज जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा विशेष करून काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार साहेब गट आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि जिल्ह्यातील आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आमचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील आणि अनेक नेतेगण, आदरणीय ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक साहेब, आदरणीय ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे साहेब या ठिकाणी असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विक्रमदादा सावंत, देवराजदादा पाटील, सगळी ज्येष्ठ मंडळी ह्यांनी जी ताकद लावली त्यातनं हे समीकरण जमलं. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे महापालिकेच्या निवडणुकीनंतर जो आम्हाला यश मिळालं, महापालिकेत चांगलं यश मिळालं होतं आणि जिल्हा परिषदेत ह्याच्याहून वाढीव यश मिळालं. आम्ही लढत असताना भाजपला, जे भाजप म्हणत होते की आम्ही 34-35चा आकडा गाठू, त्याला 16च्या आकड्यावर रोखण्यात आम्हाला यश आलं. अर्थात सत्तेचा पूर्ण दुरुपयोग करून, पूर्ण वापर करून ह्या ठिकाणी मॅन्डेट, लोकांचा कौल हिसकावून घ्यायचा प्रयत्न खूप केला गेला. आमिष दाखवली गेली, सगळे प्रकार केले गेले, दबाव टाकले गेले, पोलिसांचा वापर करून रात्री जेवणाच्या ठिकाणी जमलेल्या आणि राहत असलेल्या लोकांनासुद्धा त्रास देण्यात आला. आणि ह्या सगळ्यातून आज आमचे सदस्य ह्या ठिकाणी धाडसाने येऊन स्वतः, आम्ही त्या ठिकाणी यायची गरजही नव्हती, मात्र विद्यमान 2 आमदार, माजी खासदार हे ह्या ठिकाणी ह्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी गॅलरीमध्ये येऊन बसून दबाव टाकूनसुद्धा लोक आमच्यावर राहिलेली आहे. आज 34चा आकडा मिळून अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत. आता येणाऱ्या सभापती निवडी त्याच्या पुढच्या काळात हा आकडा वाढत जाणार. आज ह्या ठिकाणी राजाराम बापू ह्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांच्या कुटुंबातले संगीता पाटील ह्या अध्यक्ष झाला, ह्याबद्दल निश्चित आज आम्ही एकत्र काम करतोय. ज्या राजाराम बापूंच्या बद्दल काही अपशब्द वापरले गेले, जनतेने हे उत्तर दिलेलं आहे आणि त्यातून त्यांच्याच घरातल्या आज कन्या आज ह्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत. आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब, ज्यांच्या खूप मोठं योगदान ह्या सांगली जिल्ह्याच्या, ह्या राज्याच्या विकासासाठी आहे, त्यांचा नातू आज ह्या ठिकाणी उपाध्यक्ष झालेला आहे. हा वसंतदादा कुटुंबियांना आणि सर्व सांगलीकरांना खूप मोठा अभिमान आणि आनंद आहे. आणि त्यामुळे आता ह्यांच्याकडनं अपेक्षा वाढलेली आहे. निश्चितच जे लागेल ते सहकार्य करून येणाऱ्या दिवसात ह्या सगळ्यांच्या माध्यमातून, ह्या निवडणाऱ्या लोकांच्या माध्यमातून सांगली पुन्हा एकदा अति चांगली करायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. थँक्यू. बरं, एक उल्लेख, अभिजित पाटील तिने एक सदस्य असताना सुद्धा महाविकास आघाडीबरोबर खंबीरपणे उभे राहिले म्हणून त्यांचा विशेष उल्लेख आणि आभार. नेमकी कशी घटना घडली, कसं शक्य झालं? जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, या 3 पक्षाचे मिळून 30 सदस्य निवडून आलेले. पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती. त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे. मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला, आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार
हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं